टाइल्स ही जांभ्या दगडापासून बनते। ही जांभ्या दगडापासून बनवून ह्याला टेम्परेचर मेंटेन करता येतं हे भिंतीला लावून, आणि भिंतीला लावून याचं टेम्परेचर मेंटेन करून आपण तापमान कंट्रोल करू शकतो। तसंच ही एकदम म्हणजे नैसर्गिकरित्या ज्या दगडापासून बनलेले आहे त्याच्यात कोणतेही केमिकल वगैरे यूज नाही आहे। कुठे कुठे टाइल्स वापरता येईल आणि ही भिंतीला लावता येईल, खाली फ्लोरिंगला लावता येईल, बाहेर अजून एलिव्हेशन जे काय करायचं असेल त्या भागाला लावता येईल। टिकवल्या कशी आहे, टिकण्यासाठी कशी आहे? टिकण्यासाठी एकदम मजबूत आहे। अशी जरी आपटली तरी तिला काय होत नाही, मस्त आहे। त्याच्यामुळे एकदम टाकाऊ आणि टिकाऊ। आपल्याकडे ह्याची सिंधुदुर्गात कुठे अजून काय असं उत्पन्न चालू झालंय का, म्हणजे प्रोजेक्ट चालू आहेत की तुमचंच पहिलं आहे? हे आमचाच पहिला आहे प्रोजेक्ट। अभिनंदन, तुमचा पहिला असल्यामुळे देवगडात चालू झालंय ना आपल्या देवगडात। त्याबद्दल आम्ही आधी DSP प्लॅन युट्यूब चॅनलसाठी आपला अभिनंदन करतो, कारण तुम्ही स्वतः याच्यावर डोकं वापर करून स्वतः हे प्रोजेक्ट निर्मिती करतात, त्याच्याबद्दल आम्हाला देवगडवासियांना एक अभिमान वाटतो। त्याबद्दल तुम्ही जे काही प्रोजेक्ट करताय ते आम्हाला छान वाटलं। या प्रोजेक्टसाठी आम्हाला असं तर वाटतंय की भविष्यात तुम्हाला चांगली मागणी येईल आणि आपण ह्याची परिपूर्ण तुम्ही त्यांना मागणीप्रमाणे पुरवठा करा आणि कराल अशी आमची आशा आहे। आणि आपण या थोडक्यात माहिती दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत। धन्यवाद। ही जांभ्या दगडापासून बनविलेली एक घराला भिंतीला चिकटवण्यासाठी छोटीशी स्टाईल्स आहे, आणि ह्या स्टाईल्सचं माप साधारण मला किती आहे हो? 12 इंच लांब। अच्छा, म्हणजे अशी 12 इंच आहे आणि 6 इंच रुंद, 6 इंच रुंद आणि 20 mm थिकनेस, आणि ही 20 mm जाडी आहे। आणि किती प्रकारचे आहेत आपल्याकडे सध्या? 2 प्रकारचे आहेत। हां, मग ह्याची पण साईज सांगा जरा। ह्याची पण 13 इंच लांब। अच्छा, हा अशी 7 इंच अशी 13 इंच, अशी 7 इंच लांब रुंद आणि जाडी 1.5 इंच जाडी। अशा किती प्रकारचे आपल्याकडे बनवले जातात? जशा ऑर्डर प्रमाणे। अच्छा, म्हणजे जर एखाद्या पार्टीला त्यांच्या साईज प्रमाणे पाहिजे असेल तर तशा प्रकारचे तुमच्याजवळ बनवून मिळतील।
सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.